कल्याण शील रोडवरती असलेल्या महत्वाचा पलावा पुलाचं काम गेले 7 वर्षापासून पूर्ण न झाल्याने ठाकरे गट असेल मनसे असेल दोन्ही पक्ष जे आहेत ते आक्रमक झाले आहेत। मी सध्या उभा आहे कल्याण शील रोड परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते एकत्र जमले असून या ठिकाणी आंदोलनाची भूमिका मांडत आहेत। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते जमण्यास सुरू झाली आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आला। तर दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी मनसेने देखील आपला विरोध दर्शवला आहे। थोड्या वेळात मनसेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित राहून ते देखील या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। मात्र त्याआधी आपण पाहू शकता या ठिकाणी मनसेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरवरती पलावा पुलाचा वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 7 वर्षात सर्वात जलद गतीने तयार होणारा पलावा पूल म्हणून नोंद, हातभार लावलेल्या सर्व कासवांचा मनपूर्वक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। विशेषतः माजी आमदार कल्याण ग्रामीणचे माजी आमदार या ठिकाणी राजू पाटील यांच्याकडनं हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गेले 7 वर्षापासून पलावा पुलाचं काम सुरू असून 97% काम पूर्ण झाले असून जून महिन्याच्या अखेरीस हे पुलाचं काम सुरू करण्यात येणार आहे। पूल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे असे आश्वासन या ठिकाणचे ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिलेले। मात्र वारंवार तारीख पे तारीख मिळत असल्याने संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे कुठेतरी मनसे असेल ठाकरे गट असेल आक्रमक झाले असून या ठिकाणी आंदोलनाची भूमिका यांनी घेतलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र नसले तरी पलावा पुलासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आलेले पाहायला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।